फॉर्म्युलेशन ऑफ बजेट म्हणजे बजेट संसदेमध्ये मांडण्याच्या अगोदर बजेट ज्या प्रक्रियेमधनं जातं ती प्रक्रिया आपण समजून घेऊया. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमाई आणि खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनविणे. ऑफिसरचं नाव काय आहे? ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर. ड्रॉ करणं म्हणजे काय? काढणे, विथड्रॉ करणे, बरोबर आहे. आणि डिस्बर्सिंग म्हणजे काय? वाटप करणे. काय करणे? डिस्बर्स करणे म्हणजे काय? वाटप करणे. ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दे आहेत, बरोबर. पहा, कमाई आणि खर्चाचं वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे प्रत्येक मंत्रालयामध्ये हा जो इंटिग्रेटेड फायनान्शियल ऑफिसर असतो, या इंटिग्रेटेड फायनान्शियल ऑफिसरलाच आपण ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसर असं म्हणतो. या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरकडे वित्त मंत्रालयाकडनं प्रश्नावली येते. ती सगळी प्रश्नावली भरायची असते. किती पैसे मिळालेत, दुसऱ्या टप्प्यात किती पैसे मिळालेत, किती टप्प्यात मिळालेत, कुठं खर्च केलेत, किती खर्च करणं बाकी आहे, या पैशांचं तुम्ही काय करणार आहात, हे सगळंच्या सगळं त्या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनवलं जातं. मग हा जो ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर आहे, हा जो डॉक्युमेंट बनवतो, जे बजेटसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामध्ये 6 महत्त्वाचे कॉम्पोनेंट्स असतात. 6 कॉम्पोनेंट म्हणजे काय? 6 घटक असतात. आता ते घटक कोणते पाहूया आपण. पहा, हे 6 महत्त्वाचे घटक आहेत. काय आहेत? पहिला घटक आहे ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. दुसरं घटक आहे सँक्शन बजेट एस्टिमेट ऑफ करंट इयर. तिसरा आहे रिवाइज एस्टिमेट फॉर करंट इयर, प्रपोज एस्टिमेट फॉर नेक्स्ट इयर, ॲक्च्युअल्स ऑफ द करंट इयर अवेलेबल, ॲक्च्युअल्स फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड फॉर प्रिव्हियस इयर. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, हे जे 6 कॉम्पोनेंट मी सांगितलेत याच्यावर कधीच प्रश्न विचारला गेला नाही, याच्यावर कधीही प्रश्न विचारलाही जाणार नाही. ही खूप टेक्निकल बाब आहे, आमच्या इकॉनॉमिक्समध्ये मी शिकलेलो आहे. फक्त तुम्हाला नॉलेज असावं म्हणून हे सांगतोय. हे नाही कळलं तर याच्याबद्दल काळजी करायची नाही. हे फक्त काय टेक्निकल भाग आहे, जो फक्त तुम्हाला माहीत असावा म्हणून शिकवतो आहे. चालेल, चला आता लक्ष द्या. लक्ष पहा, इथं आपल्याला 3 प्रकारचे वर्ष दिसत आहेत. कोणते कोणते वर्ष? एक आहे प्रिव्हियस इयर, दुसरा आहे करंट इयर आणि तिसरा आहे नेक्स्ट इयर. म्हणजे 6 कॉम्पोनेंटमध्ये 3 महत्त्वाच्या वर्षांचा उल्लेख आहे. ते 3 महत्त्वाचे वर्ष कोणते? प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. आता आपण बजेट केव्हा मांडतो? तुम्ही फक्त विचार करा, आपण 3 वर्ष कोणते असतील समजून घ्या. आपण बजेट केव्हा मांडतो? पहा, 1 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपण बजेट हे फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडलं जायचं. केव्हा मांडलं जायचं? फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडलं जायचं. 1 फेब्रुवारी 2017 पासून आपण काय नवीन पद्धत सुरू केली आणि बजेट आपण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी मांडायला सुरू केली. फर्स्ट वर्किंग डे ऑफ फेब्रुवारीला मांडायला सुरू केली. हे आपण नवीन पद्धत काय केली? आपण सुरू केली. आता आपण पाहूया की हे 6 कॉम्पोनेंटमध्ये जे 3 वर्ष ते नेमके कोणते आहेत. पहा, पहिला महत्त्वाचा मुद्दा, आपला आर्थिक वर्ष कोणता आहे? ज्याला आपण इकॉनॉमिक इयर म्हणतो. कोणता आहे आपला आर्थिक वर्ष? आपला आर्थिक वर्ष आहे, लक्षात ठेवा, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आलं लक्षात? 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. आता इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा, समजा बजेट आपण किती तारखेला मांडतो? आपण या वर्षीचा विचार करूया. या वर्षीचा समजा बजेट आपण 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी बजेट मांडतोय. कोरोना येण्याच्या अगोदर आपलं जे बजेट मांडलं गेलं, किती तारखेला मांडलं गेलं? 1 फेब्रुवारी 2020ला मांडलं गेलं. आपण बजेट केव्हा मांडतोय? 1 फेब्रुवारी 2020ला आपण हे बजेट मांडतोय. आलं लक्षात? आता हे पहिला महत्त्वाचा मुद्दा, 1 फेब्रुवारी 2020ला आपण हे बजेट मांडतोय. आता हे बजेट मांडताना काय लक्षात ठेवायचं आहे? आपण बजेट कोणत्या सालासाठी मांडतोय? मला सांगा, 1 फेब्रुवारी 2020ला आपण जे बजेट मांडणार आहेत ते कोणत्या आर्थिक वर्षासाठी असेल? वरचा विचार करा ना, कोणत्या आर्थिक वर्षासाठी असेल? 1 एप्रिल बरोबर आहे, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. आलं लक्षात? आता आपल्याला 3 वर्ष पाहिजेत. कोणते वर्ष पाहिजेत? पहिलं वर्ष आहे करंट इयर, दुसरं वर्ष आहे नेक्स्ट इयर, तिसरं वर्ष आहे प्रिव्हियस इयर. आता आपण पाहूया. पहा, सोपं समजून घ्या.
आपण बजेट किती तारखेला मांडतोय? 1 फेब्रुवारीला मांडतोय, बरोबर आहे, 2020ला. मला सांगा 1 फेब्रुवारी 2020 ही जी तारीख आहे, ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? 1 फेब्रुवारी 2020 ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? सांगा, विचार करा. ही तारीख कोणत्या आर्थिक वर्षामधली आहे? पहा, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, बरोबर आहे की नाही? मला सांगा 31 मार्च 2020 च्या मध्ये ही तारीख इन्क्लूड आहे की नाही? आलं लक्षात? म्हणजे आपण कोणत्या वर्षाचं बजेट मांडतोय? सॉरी, आपण सध्या ज्या तारखेला बजेट मांडतोय ते करंट इयर कोणतं आहे? कोणतं आहे? पहा, 2019 ते 20. कोणतं आहे करंट इयर? 2019 ते 20 हे करंट इयर झालं. आता 1 फेब्रुवारी 2020ला आपण जे बजेट मांडतोय हे पुढच्या वर्षासाठी मांडतोय. ते पुढचं वर्ष कोणतं आहे? 1 एप्रिल 2020. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही एप्रिलचं बजेट मांडता ना, बरोबर आहे ना? तर कोणतं नेक्स्ट इयर कोणतं झालं? 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021, म्हणजे 2020 ते 21 हे काय झालं? हे झालं नेक्स्ट इयर. हे झालं करंट इयर. कारण आपण या करंट इयरच्या तारखेला बजेट मांडतोय, बरोबर आहे? हे झालं करंट इयर. मग प्रिव्हियस इयर काय झालं? प्रिव्हियस इयर झालं 2018 ते 19. हे काय झालं? हे झालं प्रिव्हियस इयर. आले लक्षात? 3 वर्ष. परत एकदा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. बजेट आपण 1 फेब्रुवारी 2020ला मांडतोय. 1 फेब्रुवारी 2020 ही जी तारीख आहे ही कोणत्या वर्षाचा भाग आहे? ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. कारण मार्चच्या अगोदर फेब्रुवारी येतो, त्यामुळं या वर्षाचा भाग आहे आणि सध्या ते चालू आर्थिक वर्ष आहे. म्हणून चालू आर्थिक वर्ष कोणतं झालं? 2019 ते 2020. 2019 ते 20 हे काय झालं? करंट इयर का चालू आर्थिक वर्ष झालं. मग बजेट आपण पुढच्या वर्षासाठी मांडत असतो. का पुढच्या वर्षासाठी? कारण बजेट हे काय आहे? हे अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रक कळलं ना? अंदाजे पुढच्या वर्षी किती पैशांची कमाई होणार आहे आणि अंदाजे पुढच्या वर्षी किती रुपयांचा खर्च होणार आहे, हे आपण ज्या सगळ्या ताळेबंदामध्ये मांडतो. तो ताळेबंद म्हणजे अंदाजपत्रक. तो ताळेबंद म्हणजे काय? बजेट. अंदाजे पुढच्या वर्षी किती पैसे येणार आहेत, अंदाजे पुढच्या वर्षी किती पैसे खर्च होणार आहेत, याचं जो अंदाजपत्रक आहे तो अंदाजपत्रक आपण का मांडतोय? नेक्स्ट इयरसाठी. मग नेक्स्ट इयर कोणतं असेल? फेब्रुवारी 2020ला आपण 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021चं बजेट मांडतोय. सो नेक्स्ट इयर काय असणार आहे? 2020 ते 21. नेक्स्ट इयर काय असणार आहे? 2020 ते 21 असणार आहे. मग हे करंट इयर झालं, हे नेक्स्ट इयर झालं. मग करंट प्रिव्हियस इयर कोणतं असतं? करंट इयरच्या अगोदरचं. 2019-20 हे जर करंट इयर असेल तर 2018-19 काय झालं? प्रिव्हियस इयर आलं. तर लक्षात ठेवा, आपलं जे बजेट असतं, आपल्या बजेटमध्ये या 3 वर्षांचा महत्त्वाचा डेटा असतो. या डेटानुसार आपलं बजेट बनतं. क्लिअर? आता काय असतं? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. ही फिगर कळण्यासाठी आपल्याला काय माहिती असायला हवं? आपल्याला सँक्शन बजेट एस्टिमेट. सँक्शन म्हणजे काय? मान्य झालेला अंदाजपत्रक. किती रुपये मान्य झालेत? बघा ना, आपण दिल्लीला निघलो असतो UPSC कोचिंगसाठी. घरचे म्हणतात काय काळजी करू नको, तुला एक 25,000 रुपये पाठवतो. तुला 25,000 रुपये पाठवतो. हे काय झालं? मान्य झालेलं बजेट आहे. पण अचानक काहीतरी अडचण येते, काहीतरी गोष्टी होतात आणि तुम्हाला 25च्या ऐवजी 18,000 रुपये मिळतात. मला सांगा, तुम्हाला मान्य झालेलं बजेट आहे 25,000, पण त्या 25,000मध्ये रिव्हिजन झालं आणि तुम्हाला किती रुपये मिळाले? 18,000 रुपये मिळाले. आणि त्या 18,000 रुपये सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत असताना काय झालं? अचानक बहीण कुठतरी पुण्यामध्ये शिकायला आहे, तर त्या 18,000पैकी 2-3 हजार रुपये तिच्याकडे गेले. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला किती मिळाले? 15,000 रुपये मिळाले. सँक्शन 25,000 रुपये मान्य झाले, रिवाईज झाले आणि घरचे म्हणले की 25 पाठवणं शक्य नाही, 18च पाठवतो. 18,000 रुपये रिवाईज झाले आणि त्या 18मधले पण 3 बहिणीनं काढून घेतले आणि 15 तुम्हाला दिल्लीला पाठवले. म्हणजे तुम्हाला हातात ॲक्च्युअल किती मिळाले? तुम्हाला ते झालं तुमची ॲक्च्युअल फिगर. तर इथं काय आहे? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. म्हणजे पहा, आता जर समजा आपण इथं विचार केला, समजा आपण बजेट कोणत्या वर्षासाठी मांडतोय? 2020-21. आपण जर समजा फेब्रुवारी 2020 मध्ये बजेट मांडत असू तर 2020-21 हे काय झालं? हे झालं नेक्स्ट इयर, बरोबर आहे. 2019-20 हे झालं करंट इयर.
आणि 2018 ते 19 हे झालं प्रिव्हियस इयर. 2019 ते 20 करंट इयर, 2020 ते 21 नेक्स्ट इयर, 2018 ते 19 प्रिव्हियस इयर. हे कोणत्या केसमध्ये लागू असेल? जेव्हा आपण 1 फेब्रुवारी 2020 ला बजेट मांडत असेल तर, या तारखेला जर आपण बजेट मांडत असू तर त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरोबर आहे. हे करंट इयर झालं, हे नेक्स्ट इयर झालं, हे प्रिव्हियस इयर झालं. मग ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर म्हणजे आपण 1 फेब्रुवारी 2020 ला बजेट मांडत असताना आपल्याला कोणत्या वर्षाच्या ॲक्च्युअल असायला हवे? 2018-19चे. आणि बरोबर आहे ना, आपण फेब्रुवारी 2020 ला बजेट मांडत असता 18-19चे आकडे आपल्याकडे आलेले असतात. का? कारण तोपर्यंत 1-1.5 वर्ष निघून गेलेलं असतं, गोष्टी चांगल्या माहीत असतात, सो आपल्याला प्रिव्हियस इयरचे आकडे चांगले माहीत असतात. पण कोणते आकडे आपल्याला हवेत? ॲक्च्युअल म्हणजे तुम्हाला किती पैसे मान्य झाले होते, त्यातले किती पैसे परत रिवाईज झाले, आणि रिवाईज झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये ॲक्च्युअली किती पैसे पडले, म्हणजे काय? ॲक्च्युअल फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर. दुसरा आहे सँक्शन बजेट एस्टिमेट फॉर करंट इयर. या वर्षासाठी तुम्हाला कोणते पैसे मान्य झालेले आहेत. त्यानंतर प्रपोज रिवाइज एस्टिमेट फॉर करंट इयर, चालू वर्षासाठी पैसे रिवाईज झालेले. त्यानंतर प्रपोज एस्टिमेट फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे 2020 साठी 20-21 साठी किती पैसे प्रपोज केलेले आहेत. या डिपार्टमेंटला एवढे मिळतील, पुढच्या डिपार्टमेंटला तेवढे मिळतील. हे प्रपोज केले गेलेले पैसे, अंदाजित मान्य केले गेलेले पैसे. त्यानंतर ॲक्च्युअल्स ऑफ करंट इयर अवेलेबल. आता करंट इयरचे सगळेच्या सगळे ॲक्च्युअल आकडे आपल्याकडे अवेलेबल असणार नाही आहेत. मग इथं आपण काय पाहतो? जेवढे आकडे अवेलेबल आहेत करंट इयरचे तेवढे आकडे आपण त्यामध्ये मांडतो. यामध्ये असं बंधन नसतं की सगळेच्या सगळे ॲक्च्युअल आकडे माहीत असावे. जेवढे ॲक्च्युअल आकडे अवेलेबल आहेत ते फक्त आपण तिथं मांडतो ॲक्च्युअल्स ऑफ द करंट इयर अवेलेबल. आणि त्यानंतर ॲक्च्युअल्स फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ प्रिव्हियस इयर. म्हणजे समजा आता हे आपलं करंट इयर आहे 2019-20चं, आणि आपल्याकडे फक्त समजा एप्रिल महिना ते ऑगस्ट महिना या 4 महिन्याचे आपल्याकडे ॲक्च्युअल आकडे अवेलेबल आहेत. तर ते कुठं जाणार? ॲक्च्युअल फॉर द करंट इयर अवेलेबल. आणि याच वेळेस काय आपण मग प्रिव्हियस इयरमधल्या सेम एप्रिल ते ऑगस्ट याचेच आकडे आपण चेक करणार. ते कुठं आलं? ॲक्च्युअल्स ऑफ द प्रिव्हियस इयर अवेलेबल. हे 6 डायमेन्शन वरती त्या ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरनं स्वतःचा सगळ्याचा सगळा रिपोर्ट बनवायचा असतो. आता जेव्हा हा सर्वच्या सर्व रिपोर्ट ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसर बनवतो, हा बनविल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब काय? त्या ठिकाणी जे डिपार्टमेंटमध्ये जे भांडण असतं या भांडणाचं स्क्रुटिनी करणं. म्हणजे डिपार्टमेंट काय करतात? स्वतःसाठी आवाच्या सव्वा पैसे मागतात. हे द्या, हे द्या, हे द्या. मग या सगळ्यांचं स्क्रुटिनी करणं म्हणजे एक्झामिनेशन करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं, ते पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं बघणं, बनविणं, आणि हे सर्वच्या सर्व बनवून झाल्यानंतर मग याचं स्क्रुटिनी आणि कॉन्सल्टेशन करण्याचं काम ते मंत्रालय करतं. आणि त्या मंत्रालयाने ते काम केल्यानंतर मग त्याला मान्यता दिली जाते. मग हे फक्त ते एका मंत्रालयाचं झालं. असं सगळे मंत्रालयांचं जे कामं असतात हे सगळ्या मंत्रालयांची कामं फायनली वित्तमंत्र्यांकडे जातात. आणि मग या सगळ्यांचे स्क्रुटिनी कोण करतात? वित्तमंत्री करतात. मग त्यामध्ये एखादा दुसरा तगडा मंत्री असतो जो वित्तमंत्र्यांना पण ऐकत नसतो, जो प्रधानमंत्र्यांचं सोडून कुणाचंच ऐकत नसतो. मग हा मंत्री वित्तमंत्र्यांसोबत भांडतो, म्हणतो की माझ्या डिपार्टमेंटला एवढे कमी पैसे कसं काय, तुम्ही माझं महत्त्व कमी करताय, माझ्या भाषणामुळे माझं महत्त्व कमी करताय. मग अशा वेळेस वित्तमंत्री आणि त्या मंत्र्यांमध्ये भांडण होतं. हे भांडण सोडवण्याचं काम पंतप्रधान करतात. हे बेसिक काम आहे सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. याला आपण काय म्हणायचं? सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. बरोबर आहे. हे झालं डिस्प्यूटचं सेटलमेंट करणं. आलं लक्षात? हे सगळ्या स्टेजेस आहेत. परत एकदा लक्षात घ्या. पहा, सगळ्यात पहिला आहे कमाई आणि खर्चाचं वार्षिक अंदाजपत्रक ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरद्वारे बनविणं. दुसरं या 6 कॉम्पोनेंटवर माहिती गोळा करणं. तिसरं स्क्रुटिनी अँड कॉन्सल्टेशन बाय मंत्री. तो मंत्री स्वतः काय करतो? त्या सगळ्या मागण्यांचं एक्झामिनेशन करतो, त्यांचं एकत्रीकरण करतो. त्यानंतर स्क्रुटिनी बाय फायनान्स मिनिस्ट्री, वित्तमंत्र्याद्वारे त्याची स्क्रुटिनी. त्यानंतर सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. बरोबर आहे.